हात धर, हात धर. कपिले, इकडे हे घे. सुंदरे, तू हे घे. याचं काय करायचंय? शिवा कापड. स्वामी, अहो नुसत्या सुईने कापड कसं शिवणार? हो स्वामी देवा, अगदी बरोबर बोललात गायत्री. स्वामी, अहो सुई नसेल तर हे कापड शिवलं जाणार नाही. कसं शक्य आहे? कपिले, आण ते कापड. सुंदरे, तू इथे. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवांना असं सुचवायचंय की ही सुई म्हणजे गुरु आणि धागा म्हणजे शिष्य. कपिले, नुसतं इतकी वर्ष गुरुच्या सहवासात राहून उपयोग नसतो. प्रगल्भही व्हावं लागतं. हे कापड म्हणजे तुमचं आयुष्य, ही सुई म्हणजे तुमचा गुरु आणि धागा म्हणजे भक्त. गुरु बरोबर धाग्यासारखं स्वतःला गुंफून घ्यावं लागतं. मग तुमच्या आयुष्यातल्या फाटलेल्या जागा गुरु शिवून काढतो. हो, सुई टोचते आणि ती टोचणं गरजेचंही असतं, कारण ती वेदना आयुष्याला पुन्हा जोडते. सुंदरे, अगं शिव काय गोमती काय, दोघांनी एकमेकांना सुई धाग्याप्रमाणे गुंफून घेतलंय. आता त्यांचं आयुष्य आम्ही विणणार आहोत आणि ते विणताना टोचणी लागणारच. आणि ती टोचणी दोघांनाही सहन करावी लागणार आहे. आज रात्रीच त्याची सुरुवात होणार आहे. गुरु जोडतो, पण त्यासाठी होणाऱ्या वेदना सहन करण्याची ताकद शिष्याने ठेवावी लागते. शिवशंकर शंभो. गोमती, 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 अगं शुद्धीत ये. गोमती, ए गोमती. ही तर बेशुद्ध आहे. जेवणात दिलेल्या गुंगीच्या औषधाने काम केलंय. ऐका रे, या पालखीतून तिला थेट तिच्या घरी माहेरी नेऊन सोडा आणि ही चिठ्ठी तिच्या घरच्यांना द्या. जी सरकार. या चिठ्ठीत स्पष्ट लिहिलंय, आम्ही हिला कायमची माहेरी पाठवत आहोत. आमच्या घराण्याची परंपरा आणि नावाला काळीमा लागलेला आम्हाला मान्य नाही, म्हणून आधीच ही काळजी घेत आहोत. कळलं का काय करायचं ते? समजलं सरकार. निघा.
सुभेदार चांगली युक्ती शोधून काढली. ही शुद्धीत असती तर कधीही जायला तयार झाली नसती. वरून आईंनी अडवलं असतं, स्वामींना बोलावलं असतं. बरं झालं एकदाची डोक्याची कटकट गेली. आता ही शुद्धीत येईपर्यंत माहेरी पोहोचेल आणि आपल्या डोक्यावरचं मोठं शुक्ल कष्ट टळ. वासरू येते आमचं. वासराला काही पासून लांब नेता येत नाही. मागे फिरा म्हटलं ना. फिरा मागे फिरा. फिरा मागे फिरा. स्वामीदेव हे काय बोलतायत? गाय वासरू हे फक्त शब्द नाहीयेत. हा काहीतरी संकेत आहे. कुणाला थांबवायचंय का कुणाला मागे फिरायला सांगताय? काहीतरी घडतंय आणि स्वामीदेव त्याचा इशारा देत आहेत का? ऐकलंस का तू? हो रे, मलाही आवाज आला. मागे फिरा म्हटलं ना. पण हा आवाज कोणाचा आहे? अरे हा तर स्वामींचा आवाज आहे. स्वामी? अरे पण स्वामी इथे कसे? फिरा मागे फिरा. वासरू येते आमचं. अरे पालखीतूनच आवाज येतोय. थांब, मी बघतो. अरे हे काय? हे तर हितच आहे की. मग हा आवाज कुठून येतोय? नक्कीच आपल्याला भास झालाय. चल चल निघायला पाहिजे. होय, निघूया. मागे फिरा म्हटलं ना. फिरा मागे फिरा. मागे फिरा. मागे फिरा. मागे फिरा. मागे फिरा. स्वामीदेवा, स्वामीदेवा, कुणाला सांगतायत हे? कुणाला परत फिरायला सांगतायत? गुरुचा आदेश वेळेवर ओळखला तर संकट टळतं, नाहीतर नियती धडा शिकवते. काय असेल बरं हा संकेत? मागे फिरा म्हटलं ना. पुन्हा तोच आवाज. अरे हे काय चाललंय? स्वामी तर इथे नाहीयेत. मग हा त्यांचा आवाज कुठून येतोय? चल आपल्याला उशीर होतोय, निघायला हवा आपल्याला. चल चल लवकर. अरे अरे ही पालखी जड का लागते? मला वाटते हा भास नाहीये. हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आपल्याला परत माघारी फिरायला हवं, नाहीतर स्वामींचा कोप होईल. होय होय बरोबर आहे तुझं. आणि हा योगायोग वाटत नाही. हा स्वामींचा संकेत आहे, इशारा आहे आपल्याला. आपल्याला मागं फिरावंच लागल. चल लवकर. जो शहाणपणा तुम्हाला सुचला तो सुभेदारालाही सुचायला हवा. पण अन्याय जेव्हा अति होतो तेव्हा परिवर्तनाची सुरुवात होते.
तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. गोमती. स्वामींनी ही जबाबदारी माझ्यावरच का सोपवली? तिचं आयुष्य बदलायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तिला वैधव्य आलंय. तिचं आयुष्य बदलायचं म्हणजे? नाही नाही, हे कसं शक्य आहे? मला गोमती पहिल्या क्षणी आवडली होती हे मी मान्य करतो. स्वामी, तुमच्यापासून काय लपलंय? पण एका विधवेबद्दल असा विचार करणं गैर आहे असं माझ्या मनात होतं, म्हणून मी स्वतःला थांबवत होतो. या ना त्या निमित्ताने ती पुन्हा पुन्हा समोर येते आणि अशा तुम्ही आज हे. स्वामी, मी तिच्या प्रेमात पडलोय. तिच्याशी विवाह करून तिचं आयुष्य बदलायचं असं तुमच्या मनात आहे का? जे मनात असतं तेच नियती उघड करत असते. अरे थांब थांब. काय र, काय झालं? अरे सुभेदाराला काय सांगायचं आपण आता? अरे काय सांगायचं म्हणजे जे घडलं आहे तेच सांगायचं. अरे पण सुभेदार विश्वास ठेवल का आपल्यावर? नाही ठेवला तर ते आपल्याला जीवन सोडणार नाहीत. आपण एक काम करूया, आपण हिला जंगलात नेऊन सोडूया आणि सुभेदारला सांगूया आपण हिला माहेरी सोडून आलो म्हणून. जे काय व्हायचं ते होईल, स्वामी तिला वाचवतील. चल. होय होय होय, चल. मूर्ख, हमारा हुक्म ठुकराता है, अब पूरी जिंदगी तुम्हें ठुकराती रहेगी. स्वामी देवा, आमचा हेतू साध्य व्हावा म्हणून तुमची बुद्धी फिरणं गरजेचं होतं. कधी कधी चुकीचा वाटणारा मार्ग सुद्धा योग्य दिशेने घेऊन जातो. दैव चाली खेळतं, पण प्रत्येक चालीमागे काही ना काहीतरी हेतू असतो. शिवशंकर शंभो. मला वाचवा स्वामी. गोमती, 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 गोमती. मला असं स्वप्न का पडलं? गोमती कुठल्या संकटात तर सापडली नाही ना? बरोबर ओळखलंस. आता तूच तिचा तारणार आहेस. तू निवडलंयस तिला. तुझ्यावर जबाबदारी ही मोठी आहे. नियती फक्त मार्ग दाखवते, चालायचं धैर्य तुम्हालाच दाखवायचं असतं. शिवशंकर शंभो. स्वामी कुठला संकेत तर देत नसतील ना? नाही नाही, गोमती नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडली असेल. मला जायलाच पाहिजे. शिव, गोमती, तुमची गोष्ट आम्ही पुढे सरकवतो. आता ती वेगानं पुढे सरकली पाहिजे.
स्वामी देवांच्या मनात नेमकं काय चाललंय? हे थांबा. कोण आहात तुम्ही आणि ही पालखी कुठे घेऊन जातायत? तू कोण आहेस? तुला काय करायचंय? गोमती कुठे घेऊन चाललाय तुम्ही हिला? सुभेदारांनी सांगितलं आम्हाला हिच्या माहेरी पाठवायला. हे एवढ्या रात्री? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. गोमती, अरे, काय गोमती करतोय? उठ. श्रावणी, काय झाले? अहो मगासपासून माझा उजवा डोळा फडफडतोय हो. काहीतरी अशुभ तर घडणार नसेल ना? असं काही नसतं. उगाच काहीतरी विचार करू नको. अहो आपण गोमतीच्या माहेरी पाठवलेली पालखी सुखरूप तर पोहोचली असेल ना? नक्की पोचली असेल. तिला कुणीही अडवू शकत नाही. अति विचार करू नकोस. झोप आता, झोप. हा मार कायमचं लक्षात राहील त्याच्या. वेदना आयुष्यभर पाठ सोडायची नाही. देवासारखे धावून आलात तुम्ही. स्वामींनीच पाठवलं म्हणायचं. अरे माऊलीलाच काळजी असते बाबा आपल्या भक्तांची. ते त्यांना वाचवायला बी येतात आणि त्यांचं आयुष्य मार्गी लावायला बी. खरंय. गोमती, गोमती, गोमती उठ. गोमती, गोमती. अरे बाबा चल की आता उजाडायची वेळ आलीये. चल तिला तिच्या घरला घेऊन जाऊ. होय. हा चल उठ. काय पाहुणं उडाली का झोप?